नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आम्ही आत्ताच उठलोय. चव्हाण साहेब ब्रश करतायत, झालाय ब्रश, तोंड धुत आहेत. तर आजचा स्पेशल टॉपिक असा आहे की आमची बेबीची म्हणजे 9 मंथमधली आज सोनोग्राफी हॉस्पिटलला जायचं आहे. तर हा हॉस्पिटलचा व्लॉग आहे. तर आता ते जिमला चाललेत. तर जिमवरून आल्यानंतर जिमला चाललेत, पण ढिरी काही कमी झाली नाही आणखी. होईल होईल हळूहळू होईल 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 तिथे जाऊन मला वाटतं तुम्ही नुसतं बघतच बसतात का काय, सगळ्यांना कसे करतात काय, म्हणूनच होईना. नाही पावडर लावून का म्हणून चाललात? जिम मारितोय मी. पावडर लावून चाललेत. तर ते आल्यानंतर तोपर्यंत मी आवरेल आणि मग आम्ही सोनोग्राफी करायला जातो. तर नक्की बघा. आम्ही आता लास्ट सोनोग्राफी 5व्या महिन्यात केली होती. त्याच्यानंतर काही म्हणजे अबनॉर्मल वाटलं नाही आणि डॉक्टर बोलले 9 मंथमध्ये केली तरी चालेल. तर आज करायची आहे. ईश्वरचरणी अशीच प्रार्थना आहे की सगळं व्यवस्थित असावं. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही तुम्हाला सगळं सांगू काय आलं काय नाही सोनोग्राफीमध्ये. बट येईल चांगलं, काय माहिती आता बघूयात, तुम्हाला नक्कीच कळेल. सोनोग्राफी म्हणजे फक्त बाळ कसं आहे काय नाही ह्याची तसलं वळकावळकी काय नाही. नाही तर त्यांना वाटत वळकावळकी चालू नाही, आम्हाला काही झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. त्यात आम्हाला दोघाला पण खूप इच्छा आहे की मुलगी व्हावी म्हणून. आणि आमचं पहिलंच बेबी आहे. म्हणजे पहिला एक आमच्या व्हिडिओमध्ये छोटा मुलगा होता. तर खूप जणांच्या कमेंट यायच्या की हा तुमचा मुलगा आहे. तर मुलगा आहे का? तर तो आमचा नव्हता, माझ्या भावाचा मुलगा होता. आमचं पहिलं बेबी आहे. तर म्हणजे येणार आहे ते पण आता नेक्स्ट मंथमध्ये येईल. तर खूप जास्त उत्सुक आहेत आम्ही ते येण्यासाठी. माणूस बोलतंय ना, गटुडं घेऊन निघत येतंय कसे. शेवटपर्यंत व्लॉग बघा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या अशात नवनवीन व्लॉग बघण्यासाठी. अय्यो, बाय बाय. गटुडं कुठे? माझ्या 4 व्हीलर मध्ये ठेवलं. ती 4 व्हीलर आहे काय? हा कर. तिचे 2 पाय आणि तुमचे 2 4. ते 2 4. 4 4 मग तुम्ही 6 व्हीलर आहे. तिचे 2. हे ना काय काउंट करीत आम्ही. माझे 2 पण तुम्हालाच. माझ्याकडे ट्रक नाही ना. दुसऱ्याची गाडी घेऊन फिरत आहेत. माझी गाडी ती माझी आहे. आवरलंय माझं, यांचं पण आवरलंय. ॲप्पल खाते ते. काय असते? ॲप्पल असते की ॲप्पल असते? सफरचंद खाते ते. तर आम्ही चाललो आता हॉस्पिटलला. पहिले USची सोनोग्राफी करायला जाणार आहेत आणि तिथून मग हॉस्पिटलला सरकडे रिपोर्ट दाखवायला जाणार आहेत. तर नक्की बघा काय निघते सोनोग्राफीमध्ये काय नाही. काय खजाना सापडा चालली काय तू? काय बाहेर कसं आहे काय करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाही कळायचं. माझं बी आहे. खजानापेक्षा जास्त आहे ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट. चला 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 हॉस्पिटल. चला बस लवकर. बस तुम्ही गडबडत आहे. मी बसत नसते बरं का मग. बस. तुमची जिम इथंच आहे ना? हे बघा इथं तुमची नाही आहे. तुम्ही येता तिथं जिमला लगेच. आपली जिम आहे. माझी म्हणजे माझ्या बापाची नाही. जिमसाठी येतो वर्कआउट करायला. मला इथे एकटीला सोडून कुठे येऊन बसले तर इकडे टाइमपास करत. हाच चहा प्यायला गेल तर तुम्ही पण हाच पिलात का? ओळखलंय कुणीतरी.
त्याच्यासाठीच बाहेर जाऊन थांबतात वाटतं, म्हणजे कुणीतरी ओळखावं. लय जोरात पाऊस चालू आहे. भिजत भिजत आलो. चला इथे सोडा. ये आला होता डॉक्टर साहेबाकडे, बघू काय म्हणते डॉक्टर ते रिपोर्ट दाखवण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, मग गेलो होतो आम्ही दवाखान्यात. त्याचा रिपोर्ट आलाय, आहे का नाही? काय म्हणले ते? सगळं चांगलं आहे म्हणले, टकाटक आहे, काय काळजी करायची गरज नाही. तारीख दिली आम्हाला 4 तारीख किंवा 9 तारीख पुढच्या महिन्यातली, आहे का नाही? 4 किंवा 9 तारखेला आपल्या घरी नवीन पाहुणे येणार आहे आणि मग त्या दिवशी जल्लोष बी होणार आहे. तर सगळ्यांना मी इन्व्हाइट करायला लागलो आहे. मग मी तुम्हाला मेसेज एक व्हिडिओ टाकीन. मग जेवढ्या लोकांना शक्य आहे तेवढे लोक या आशीर्वाद द्यायला. आहो, आहे का नाही? आणखीन काय म्हणायचं आहे का? त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, सपोर्टमुळं सगळं ओके ओके होतं. हां रिपोर्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी नाही आली, काही नाही. हां, काही ॲबनॉर्मॅलिटी काही नाही आली आणि काही म्हणजे काही ताणच नाही म्हणले डॉक्टर. सगळंच एकदमच ओके म्हणले. इतक्या सगळ्या लोकांचा आमच्यावर प्रेम आहे, पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं काहीच लपडं नाही, आहे का नाही? मग आता ठेवू का? ठेवितो, बाय. सबस्क्राईब करा काय आणि लाईक करा आणि लोकांना बी हे शेअर करा व्हिडिओ, आहे का नाही? आणि असेच व्हिलॉग आमचे बघण्यासाठी तो आम्हाला सबस्क्राईब करा. आता उद्या आणखीन 2-4 दिवसांनी एखादा व्हिलॉग टाकणारच नाही मी आता. बाय.